नमस्कार मित्रांनो. आज महाराष्ट्रात इंदोरीकर महाराज यांच्या मुलीचं ज्ञानेश्वरी हिच्या लग्नाविषयी जी काही चर्चा आहे, लग्न अतिशय आनंदाच्या उत्साहात पार पडलं. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजून भरपूर राजकीय जे नेते होते त्यांनी विवाहासाठी आपली उपस्थिती नोंदवली. त्यानुसार जे इंदोरीकर महाराज आहेत त्यांनीही ट्रोलर्स त्यांच्यावर जी टीका होत होती, जशी साखरपुडा झाला त्यावेळेस महिनाभर चर्चेत होती आणि आता लग्न झालंय तर 1 वर्ष जवळपास ही माझी चर्चा राहील असं इंदोरीकर महाराज स्वतः बोललेले आहेत. त्यावर बोलताना नामदेव शास्त्री जे भगवानगडाचे महंत आहेत त्यांनीही प्रतिक्रिया दिली की महाराज तुम्ही ट्रोलर्सना उत्तर देऊ नका. तुम्ही लग्न थाटात केलंय, पुण्यकर्म केलंय, तुमचं पितृदान केलंय, ह्या सर्व गोष्टी होत आहेत, घडत आहेत आणि भरपूर लोकांनीही पाठिंबा दिलाय. आपणही याच्या आधी ज्यावेळेस साखरपुडा झाला होता त्यावेळेस इंदोरीकर महाराज यांच्यावर जी टीका होतीये ती चुकीची होतीये. शेवटी त्यांच्याकडे पैसा आहे म्हणून त्यांनी लग्न केलं पाहिजे, आपल्या मुलांची, आपल्या मुलीची हौस भागवली पाहिजे, हेच आपलं बोलण्यातनं आलं होतं. परंतु आज मित्रांनो आपण एक वेगळी गोष्ट बोलणार आहोत, कारण हा प्रश्न फक्त इंदोरीकर महाराज यांनी त्यांच्या मुलीचं लग्न कसं करावं यावर आधारित नाहीये. तर हा प्रश्न आहे की एक मोठा कीर्तनकार ज्याला महाराष्ट्राने 20 वर्ष त्या कीर्तनकाराचं ऐकलं, समाजात परिवर्तन घडून आणलं, त्यांचं कीर्तन ऐकून भरपूर लोकांनी लग्न हे साधेपणाने केले. परंतु हाच प्रश्न राहतो की बोले तैसा चाले, ह्या उक्तीप्रमाणे इंदोरीकर महाराज हे जर समाजात परिवर्तन घडवतायत, हबब कीर्तनकार आहेत ते, तर त्यांनी तसं का वागू नये. हे बघा, त्यांनी पैसे कमवले, सगळ्यांनी पैसे त्यांना देत होते कीर्तनकाराचे, त्यांच्याकडे संपत्ती झाली, त्यांनी आपल्या मुलांसाठी केलं. त्यात ते ज्यावेळेस आत्ता बोलताना ते बोलले की माझ्या मुलाला मी वेळ देऊ शकलो नाही, 3-3 वर्ष मी त्यांच्याशी बोललो नाही, सो त्यांची हौस भागवणं हे माझं काम आहे. आता हे सर्व बघताना नक्कीच तुम्हाला एक बाप म्हणून आपण जर त्या इंदोरीकर महाराजांकडे बघितलं तर निश्चितच त्यांनी जे वागले ते ओके आहे. मुलाची हौस भागवणं कोणाला वाटत नाही, ज्याच्याकडे पैसा आहे तो आपल्या गरिबीने का लग्न करेल हे आहे. परंतु एक बाप म्हणून, एक समाजात राहणारं कुटुंब म्हणून मला त्यात काही गैर वाटत नाही. परंतु आज मी जे बोलतोय ते इंदोरीकर महाराज हे कीर्तनकार इंदोरीकर महाराजांबद्दल बोलतोय. कारण त्यांनी ज्यावेळेस समाजात हे केलं की समाजात प्रबोधन केलं, तर त्यांनी जर लग्न साधेपणाने केलं असतं तर काय केलं झालं असतं. कारण या निश्चितच आम्हाला माहिती आहे की इंदोरीकर महाराजांचा जो काही वर्ग आहे तो ग्रामीण भागात जास्त आहे. त्यांचं ऐकून लोक भरपूर सुधारले, कर्जबाजारी होण्यापासून वाचले. परंतु आता जर तुम्हीच बघा, जर कीर्तनकार त्यांच्याकडे पैसे नव्हते, आता त्यांनी कीर्तन करून समाजाचं प्रबोधन करून लोकांनी बोलवलं, त्यांना पैसे दिले, आता ते मोठं लग्न थाटामाटात साजरा करतायत. जर त्यांनी ते लग्न साधं केलं असतं तर त्याचा संदेश एक समाजात ग्रामीण भागात काय गेला असता की बोले तैसा चाले. ज्या कीर्तनकाराने आपले डोळे उघडले त्यांनी साधेपणाने लग्न केलं. साधेपणाने लग्न केलं म्हणजे हौसमौस होते असं नाही, परंतु असू दे, आता यामध्ये हे डिप्पर भाग आहे. पण ॲज अ कीर्तनकार, समाजाला प्रबोधन करणाऱ्या माणसाने जर थाटात लग्न केलं असतं तर त्याने फक्त आता फॅमिली किंवा काही लोकांचीच मनं जिंकली आहेत. परंतु इंदोरीकर महाराज यांनी जर हे लग्न साधं केलं असतं तर निश्चितच त्यांना पूर्ण महाराष्ट्राने, जो स्पेशली ग्रामीण भागात जो वर्ग आहे त्याने निश्चितच अजून त्याचं छाती दाटून आली असती की चला, एका कीर्तनकाराने जे आपल्याला सांगितलं त्यानेही तो तसाच वागला. आणि शेवटी याचं काय आहे की एक सामाजिक भान निघून जातं, सामाजिक भानावर परिणाम पडतो. हे बघा, लग्न करणं हे पैशाचा खर्च सोडून द्या, पण एक जे समाजात राहताना कीर्तनकार, मोठे लोक जे असतात, ज्याच्याकडे बघून 100 लोक प्रेरित होतात, त्यांचा आता समज काय होईल की समाजाला काही बोला, आता काही करा, पैसे आले की उद्या उधळा, किंवा आपल्या फॅमिलीच्या गरजा भागवा. गरजा हौसा भागवणं यात काही दुमत नाहीये, म्हणजे स्पष्ट मी ते बोलतोय. परंतु जर ते तसं वागले असते, त्यांचं जे नाव आहे, त्यांना जो मागणारा मोठा वर्ग आहे त्याने निश्चितच कुठेतरी एक वेगळा संदेश महाराष्ट्राच्या जनतेत गेला असता आणि निश्चितच त्यांच्या मनात अजून लोकांच्या हे वाढलं असतं. लोकांच्या मनात त्यांच्याविषयी जी आहे ती अजून दृढ झाली असती. असो, शेवटी त्यांनी त्यांचं केलेलं आहे, त्यांच्या मुलीचं लग्न झालेलं आहे. आपल्याही शुभेच्छा आहेच त्या लग्नासाठी. एका बापाने मुलीसाठी केलेला खर्च हा आपण काढू शकत नाही. शेवटी त्या बापाची मेहनत आहे, पूर्ण आयुष्यभर त्यांनी केलेलं आहे, मुलांसाठी त्याग दिलेला आहे.
ते ओकेच आहे, परंतु कुठेतरी समाजाने अजून त्यांना डोक्यावर महाराष्ट्र पूर्ण अजून त्यांच्या मनात, माझ्या तरी मनात त्यांच्याविषयी अजून एक वेगळी संदेश महाराष्ट्रापुढे उभा राहिला असता, एक मोठा अजरामर त्यांचं इतिहासात नाव झालं असतं. असो, तुम्हाला काय वाटतं ह्या विषयाबद्दल, जो मी विषय मांडला आहे नाण्याची दुसरी बाजू, त्याबद्दल तुमचे विचार हे आपल्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की व्यक्त करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सह्याद्री विथ महेंद्रमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या राजकीय आणि सामाजिक विषयांवर विश्लेषण हे आपण निसंकोचपणे आणि दोन्ही बाजूंची मते घेऊन करत असतो. तुम्हाला याविषयी काय वाटते तेही कमेंट सेक्शनमध्ये नक्की करा. आपल्या चॅनलला जेवढं जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करता येईल, आपल्या चॅनलला जेवढ्या लोकांपर्यंत तुम्हाला पोहोचवता येईल ते नक्की पोहोचवा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.